कारण आमच्या सगळ्यांची नावं घेण्यात इतका मोठा कलावंत तो नक्कीच आहे आणि महाराष्ट्राला त्यांनी धो काही वर्ष हसवलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ, राजसाहेब आणि रसिक प्रेक्षक, आज सकाळी 9 वाजता आपलं असतं ना की आपण थोडेसे रिवाइंड होतो आयुष्यात. तसं सकाळी 9 वाजता घरी थोडं रिवाइंड झालं होतं मला आयुष्यात. मला आजचा दिवस आठवला 2002 सालचा, जेव्हा माझ्या झेनमध्ये बसून मी आणि भरत पवईवरून शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो आणि मला भरतने विचारलं, काय होईल रे? आता आपण आपले सगळे प्रयत्न केलेले आहेत, फक्त एक भरत लक्षात ठेव, आपल्या बापाने स्टेज बांधले असा विचार करायचा आणि आता प्रयोग करायचा. मला असं वाटतं की नुसतंच बापानी, ह्याच्या बापाच्या बापानी पण ही स्टेज बांधले असा प्रयोग करतो. सही रे सही माझ्या अत्यंत जवळचं नाटक अशासाठी की त्या नाटकाने खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक यश बघितलं. त्याच्या अगोदर अत्यंत वेगवेगळी नाटकं केली मी, खऱ्या आयुष्यात नाही, रंगभूमीवर. श्रीमंत दामोदर पंत, तू तुम्ही मी, आमच्यासारखे आम्हीच. तरीही व्यावसायिक यश ज्याला म्हणतात ते अगदी पहिल्या प्रयोगापासून जे बघितलं ते सही रे सहीनी बघितलं. मी नेहमी म्हणतो की मी जर आई असेल या नाटकाची आणि जर भरत बाप असेल तर या नाटकाची मावशी अंकुश चौधरी आहे. आजच मी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आमच्या तिघांच्या मैत्रीची जी खात्री आहे ती खात्री म्हणजे सही आहे. आणि जोपर्यंत रंगभूमी असेल तोपर्यंत ही सही पुसणार नाही कोणी. भरतनी या नाटकाने भरतला खूप काही दिलं. भरत आणि भरत जाधव हे नाव एस्टॅब्लिश करण्यासाठीच हे नाटक लिहिलं गेलं होतं, दिग्दर्शित केलं होतं. पण या नाटकाने भरतला खूप काही दिलं. पण खऱ्या अर्थाने आज मला इथे उभं राहून नक्कीच मला सांगावं असं वाटतं की या नाटकाला पण भरतने खूप काही दिलं. 22 वर्ष हे नाटक सुरू आहे. 22 वर्ष संपली आहे तर 23वं वर्ष सुरू झालंय. 4444 प्रयोग म्हणजे जवळजवळ 6 लाख तास या साहेबांनी या नाटकासाठी दिलेले. लेखक म्हणून मला यश कशात वाटतं माहिती ना, आजही प्रयोग 2 तास 20 मिनिटच होतो. मला नेहमी असं वाटतं की आम्ही ना लेखक असतो किंवा दिग्दर्शक असतो, समोरच्या माणसाच्या जी काही एक मेजरमेंट घेतो त्याप्रमाणे शर्ट आम्ही शिवत असतो. काही रंगभूमीवरची नाटक मीही बघितली ज्यांच्या मापाने मी शर्ट शिवले, पण शर्ट घातल्यानंतर त्यांनी व्यायाम सुरू केला, त्यामुळे ते शर्ट इकडून फाटतंय तिकडून फाटतंय असं सगळं झालं. पण जो शर्ट मी 22 वर्षापूर्वी शिवला होता तो अजिबात जुना न होता तशाचा तसा अजून घालून हा फिरतोय माणूस. आजही एखादी ऍडिशन घ्यायची असेल तर रात्री आदल्या रात्री मला फोन येतो, केदार मला हे सुचलंय मी घेऊ का? तर मी म्हटलं तर 22 वर्षानंतर पण एवढा डिसिप्लिन माणूस कसा असू शकतो ना रंगभूमीवर. पण भरत तसा आहे. राजसाहेब याला ना घरची फॅनचं बटन कुठलं, लाईटचं बटन कुठलं हे माहित नसलं, पण आत्ता याच्या ना डोळ्याला पट्टी बांधणारे आत सोडा तो बरोबर सगळं चालेल. इतकं डीएनए मध्ये त्याच्या नाटक आता बसलेलं आहे. आणि मी खूप वर्ष सांगतो आणि मी आजही छाती ठोकपणे सांगतो, ज्या दिवशी भरत हे नाटक बंद करेल त्या दिवशी हे नाटक बंद होईल. नाही तो येणार नाही, येऊच नाही. पण मी कधी आयुष्यात विचार नाही करू शकणार की भरत जाधवची भूमिका कोणीतरी इकडे सादर करते सही रे सही मध्ये. सही रे सही अजरामर झालं. आम्ही सगळेच जे रंगभूमीवर दिसतोय ते खऱ्या अर्थाने सेटल झालो. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.